माझ्या डोक्यात त्यावेळेस असं आलं का वडील वर्कर आहे, कामगार आहेत, तर वडिलांच्या जागेवर मायकोमध्ये सर्व्हिस करावी. वडिलांनी मला एकच शब्द सांगितला, तुला मजुरी करायची असेल, कोणाच्या हाताखाली काम करायचं असेल तर तू काम कर. वाहतुकीचा व्यवसाय म्हणजे गाडी घेणं आणि त्या गाडीमधून पॅसेंजरची जाण्या येण्याचा प्रवास करणं, यामध्ये एक स्कॉर्पिओ घेतली, ती लोकांसाठी टुरिस्टसाठी वापरायला लागलो. तिचा जो ॲक्सिडेंट झाला 2009 साली, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. 12 लोक जे राहिले असतील ते आज रोजी करोडपती झाले. आणि आपला महाराष्ट्रीयन माणूस किंवा आपला मराठी माणूस कोणी जो असेल तर तरुण वर्ग काय म्हणतो, नाही तो सिगरेट पिईन, विडी पिईन, तंबाखू गुटखा घेईन, आजच्या मजुऱ्या करील लोकांच्या आणि काय करेल, हाताखाली लोकांचे काम करेल. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमोल दत्तात्रय वाजे. माझं मूळचं गाव आहे सिन्नर तालुक्यामधील डुबेरे, जिथे सटुवाईचं मंदिर आहे, जिथे थोरले बाजीराव पेशवेचा वाडा आहे. हे आमचं मूळ गाव आणि मी सध्या राहतो आहे नाशिकमध्ये. तर मी आज माझ्या पहिलं बालपणाच्या शिक्षणाचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझं जे शिक्षण आहे हे 1ली ते 10वी बिटको बॉईज हायस्कूलला झालं आहे CBS पाशी. त्या दरम्यान 10वी नंतर 11वी-12वीमध्ये काय करायचं, म्हणजे सायन्स घ्यायचं, टेक्निकल घ्यायचं, याच्यामध्ये मी खूप अडचणीत होतो. माझ्या डोक्यात त्यावेळेस असं आलं का वडील वर्कर आहे, कामगार आहेत, तर वडिलांच्या जागेवर मायकोमध्ये सर्व्हिस करावी. वडिलांनी मला एकच शब्द सांगितला, तुला मजुरी करायची असेल, कोणाच्या हाताखाली काम करायचं असेल तर तू काम कर. तेवढ्या एका बोलण्यावर मी सायन्सला ॲडमिशन घेतलं 11वीमध्ये. 11वी-12वी ही माझी KTHM कॉलेजला झाली. पण 11वी-12वीमध्ये मला बऱ्याचशा अडचणी आल्या अशा की मला थोडेसे माझ्या अंगामध्ये जो सिन्सिअर होता 10वीपर्यंतचा मुलगा, जो कोणाच्या बोलल्या डोळ्यातून पाणी यायचं, तो 11वी-12वीमध्ये कुठंतरी झोपडपट्टीच्या मुलांमध्ये म्हणा किंवा बाई लोकांमध्ये राहून थोडासा गुंड व्हायला लागला. त्याच्यामुळं माझं 12वीचं जे शिक्षण आहे ते पाहिजे असं तसं झालं नाही. या दरम्यान शेवटी अभ्यास करून मला जेमतेम मॅथ्सला 36 मार्क पडले आणि बाकीच्या यांना एक 55 ते 60च्या दरम्यान मार्क पडले. यामुळं मी जेमतेम 12वीमध्ये काठावर पास झालो. मग काठावर पास झाल्यामुळं मग 12वी झाल्यानंतर मी CET दिली होती. त्यावेळेस नेमकी आमचं नशीब एवढं खराब की CETच्या व्हर्जनचा प्रॉब्लेम आले होते. 4 व्हर्जन त्याचे अल्टरनेट झाल्यामुळं तो रिझल्ट लेट लागला. मग CETचा रिझल्ट लेट लागल्यामुळं CETमध्ये मार्क एकदम थोडे पडले. मग B.Pharmacyला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं की मेडिकलला जायचं, या संभ्रमात मी होतो. तर त्या संभ्रमामध्ये जाताना पहिल्यांदा इंजिनिअरिंगला जाऊन पाहिलं. इंजिनिअरिंगच्या राऊंडला काहीच भेटलं नाही म्हणून इंजिनिअरिंग नाही घेतलं. नंतर B.Pharmacyच्या राऊंडला गेलो, तर B.Pharmacyच्या राऊंडला गेल्यानंतर तिथं पण कॉलेज नाही भेटले. मग आता करायचं काय? मग CETचा रिझल्ट लागला. पण CETसाठी मी आणि माझे वडील त्यावेळेस सेंट जॉर्ज हॉस्पिटलला राऊंड व्हायचे. BDSचं कॉलेज होतं मुंबईचं. इथून आम्ही सकाळी निघायचो पहाटे, मुंबईला पोचायचो. मुंबईला एक 10 वाजता पोचायचो. 10 वाजता आम्ही राऊंडमध्ये एंट्री मारायचो सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये. तर पहाटे 3-4ला नंबर लागायचा, कारण माझा सगळ्यात शेवटचा मार्क कमी असल्यामुळे शेवटचा क्रम असायचा. ह्या कारणामुळं दिवसभर आम्ही तिथं थांबायचो. मी वडिलांकडे बघायचो, वडील माझ्याकडे बघायचे, अशी अवस्था माझी राहायची. मग त्या दरम्यानमध्ये त्या कॉलेजला जाऊन शेवटपर्यंत काहीच भेटत नसायचं राऊंडला. मग दुसरा राऊंड बघायचा जो 2-3 महिन्याने असणार, त्या 2-3 महिन्याच्या राऊंडला पण काहीच भेटत नव्हतं. या असं राऊंड करत करत 3ऱ्या राऊंडला मला एक मेडिकल कॉलेज भेटलं BHMSसाठी, जे याच्यामध्ये होतं, म्हणजे पैसे देऊन, म्हणजे फी भरून होतं, जे फ्री शीट नव्हतं आमच्या भाषेमध्ये. तर फ्री शीटचं कॉलेज नसल्यामुळं पेमेंट शीटला ॲडमिशन घेतलं. त्या दरम्यान मी जवळचे कॉलेज बघितलं तर MBBSसाठी 17 ते 18 लाख रुपये डोनेशन होतं, जे की माझे वडील एक कामगार असल्यामुळं ते पे करू शकत नव्हते. कारण ते पे जरी केलं तर ते कुठंतरी गहाण ठेवावं लागणार होतं. मग ते न करता मी हा विचार केला का जे भेटेल ते कॉलेज घेऊ. हे कॉलेज घेतल्यानंतर मला थोडंसं मनातून एक आंतरिक असं वाटलं की आपण हे जे कॉलेज घेतो, पेमेंट शीटवर ॲडमिशन करतो आहे, यात आपली चुकी आहे, कारण आपण अभ्यास नाही केला. मग याचा एक मनावर मोठा परिणाम झाला. त्यावेळेस नेमकी CETचं व्हर्जन आणि नवीन CET याच्यामध्ये 3 महिन्याचा गॅप होता. मग मी त्या दिवशी दृढनिश्चय केला का मला डबल CET द्यायची. मी ॲडमिशन घेतलेलं, ॲडमिशन कॅन्सल केलं पेमेंट शीटचं. नवीन ॲडमिशनसाठी 2 महिने अभ्यास केला. पण 2 महिन्यामध्ये बे स्टार्टअप करायची होती मला. त्यात मी ओपन कॅटेगरीतला स्टुडंट असल्यामुळं ते बे स्टडी करून, म्हणजे रोज 12 तास स्टडी करून मला CETमध्ये चांगले मार्क भेटले. त्या CETमध्ये चांगले मार्क भेटल्यामुळं मी BHMSला फ्री शीटमध्ये ॲडमिशन घेतलं दुसऱ्या वर्षी. BHMS माझं 2002 ते 2007 साली पूर्ण कंप्लीट झालं. पण वडिलांनी शिक्षणाच्या व्यतिरिक्त फ्री शीटची फी जी असेल त्या फी व्यतिरिक्त कधी खर्चाला 1 रुपया दिला नाही. हा वडिलांचा चांगुलपणा होता की त्यांनी मला त्यातून एक बिझनेसमन होण्यास प्रवृत्त केलं. मी त्यानंतर सेकंड इयरपासून मी नाईट ड्युटीज केल्या हॉस्पिटलला.
त्याचबरोबर आमचा एक व्यवसाय असायचा, दरवर्षी मी फटाके विकायचो, वह्या पुस्तकं विकायचो, धान्य विकायचो. यातून मी जो खर्च पैसे निघतील, जो नफा भेटेल त्यातून मी माझं वर्ष काढायचो. असं 2007 साली मी 4थ्या इयरला म्हणजे BHMSच्या लास्ट इयरला मी पासआउट झालो. तर पासआउट झाल्या इंटर्नशिपला 1 वर्ष लागतं प्रॅक्टिससाठी. पण माझ्याकडे तेवढा वेळ कमी असल्यामुळं मी 2007 सालीच OPD चालू करून दिली 8व्या महिन्यामध्ये. जिचा स्टार्टअप मला याचा चांगला भेटला. 20 पेशंट पहिल्या दिवशी बघायला भेटले. त्यानंतर मी माझे जनरल प्रॅक्टिस चालू केली. जनरल प्रॅक्टिसमध्ये चांगला अग्रक्रम भेटला मला. याच दरम्यान 2009 साली मी इतर व्यवसायात उतरलो, ज्यामध्ये मी वाहतुकीचा व्यवसाय म्हणजे गाडी घेणं आणि त्या गाडीमधून पॅसेंजरची जाण्यायेण्याचा प्रवास करणं, यामध्ये एक स्कॉर्पिओ घेतली. ती लोकांसाठी, टुरिस्टसाठी वापरायला लागलो. तिचा जो ॲक्सिडेंट झाला 2009 साली, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. की ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट होणं, त्यानंतर 3 महिन्यांनी मी माझं लग्न करणं आणि त्यामध्ये मी फायनान्शियल क्रायसिसमध्ये जो आलो, म्हणजे अक्षरशः मला लग्नासाठी पैसेसुद्धा कुठेतरी सोनं गहाण ठेवून किंवा बाकीचं गहाण ठेवून मला चालावं लागलं. त्यानंतर मी 2007 सालानंतर 2009 नंतर जी सुरुवात केली, म्हणजे 2009 हा माझा आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे, का ज्यामध्ये माझ्या स्कॉर्पिओ जी गाडी होती त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यातला ड्रायव्हर एक्सपायर झाला. माझ्या आयुष्यामध्ये केस लागली लेबर कोर्टातून, का ड्रायव्हरची भरपाई तुम्ही द्या, त्या गाडीचा इन्शुरन्स मला भेटत नव्हता, ज्याची केस मला आत्तापर्यंत आहे. ते वर्ष माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात म्हणजे विचारात राहीन असं वर्ष होतं. त्यानंतर मी कमबॅक केला. मला आयुष्यामध्ये माझी पत्नी भेटली, जी डॉक्टर मोहिनी आहे. तिच्यासोबत तिने मला जी मदत केली, तिच्याबरोबर मी संसाराचा गाडा चालू केला. 2009 पासून जी प्रगती चालू केली, त्यानंतर हळूहळू माझी जनरल प्रॅक्टिस वाढवली. मिसेसची, पत्नीची बी जनरल प्रॅक्टिस चालू केली. त्यातून जो पैसा आला तो बिझनेसमध्ये टाकायला सुरुवात केली. ते बिझनेस वेगवेगळ्या स्वरूपाचे होते. म्हणजे मी 2010 साली जे OPD चालू केली, त्यानंतर मी 20 बेडचं एक हॉस्पिटल चालू केलं सातपूरला. त्यामध्ये पार्टनरशिपचे काही अडचणी आल्यात. म्हणजे पार्टनरशिपमध्ये जे आपले सगळ्यांचे मनं नाही जुळले तर काय काय अडचणी येतात. म्हणजे आपण एखादा बिझनेस चालू करत असाल आणि त्यामध्ये जर तुमचे पार्टनर जर तुमचे मनं जुळत नसेल तर तुम्ही तो बिझनेसमध्ये आत्ताच थांबलेलं बरं. कारण काय होतं, त्या पार्टनरचं आपलं जमत नाही, मग कुठेतरी हेवेदावे चालू होतात, तू करल मी करल असं ऐकायला येतं. ह्या कारणामुळं आपली पार्टनरशिप तिथंच बरखास्त होते. त्याच्यामुळं आमचं 2011 साली जे हॉस्पिटल चालू होतं ते आम्ही 1 वर्षात बंद केलं. त्यानंतर पुन्हा OPDकडे लक्ष दिलं. 2014 साली पुन्हा एक सातपूर अंबड लिंक रोडला नॅशनल नावाचं हॉस्पिटल चालू केलं. त्यामध्ये हॉस्पिटलमधून आम्हाला जी भरभराटी ती कळाली का हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने आपण लोकांची सेवा करू शकतो, गोरगरीब वर्गाची सेवा करू शकतो. कारण मी जिथं प्रॅक्टिस चालू केली ते सगळा मजूर वर्ग आहे. मग त्याच्यामुळे तिथून काय उत्पन्न फार मोठं नव्हतं, पण ॲटलिस्ट आपलं कुटुंब चालेल एवढं उत्पन्न मला भेटत होतं. 2014 साली मी नॅशनल हॉस्पिटलची सुरुवात केली. त्या दरम्यान मला असं वाटलं की आता हॉस्पिटलला स्वतःसाठी जागा पाहिजे हॉस्पिटलसाठी. तर मग हॉस्पिटलसाठी जागा घेण्यासाठी आम्ही 2017 साली 10 लोक गेलो जागाच्या खरेदीसाठी. 10 लोकांनी ठरवलं की ती जागेची खरेदी करायची. त्यावेळेस त्या जागेची किंमत 1.5 करोड होती समजा. तर 1.5 करोड डिवाइड बाय 10 म्हणजे 15 लाख रुपये पर हेड होते. पण आमच्या 10 पैकी 8 लोकांच्या मनामध्ये शंका आली बिझनेसबद्दल, की तिथं धंदा चालेल का, त्या ठिकाणी पेशंट येतील का, एवढा पैसा कुठून गोळा करायचा. तर हा सगळा विचार करता करता त्यातले 8 जण बाजूला गेले. मग राहिलं कोण, मी आणि माझा पार्टनर जो आज रोजी आहे डॉक्टर नितीन फरगडे, नाव बी घेतलं त्यांचं. तर दोघांनी मिळून आम्ही पैसे गोळा करायला सुरुवात केली. मग आता एवढा पैसा गोळा करायचा कसा, तर मग आमच्या वडिलांची जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती त्याच्यावर मॉर्गेज लोन केलं आणि ते पूर्णच्या पूर्ण पैसे एकदा हॉस्पिटलच्या याच्यात केले. आणि तो माझ्या आयुष्यातला 2017 सालचा टर्निंग पॉईंट, का जिथून माझी खरी भरभराटी सुरुवात झाली. या दरम्यान मी एक शिकलो की माणसाचा जर त्याला कुठं बिझनेसमध्ये सक्सेस झाल्याबरोबर जर काहीतरी वेगळं करायचं असेल तर त्यांनी प्रॉपर्टीमध्ये, रिअल इस्टेटमध्ये उतरावं. मी 2010 साली सिन्नर देवपूरला एक 11 एकरचा गट घेतला. त्यातमध्ये वडील होते, भाऊ होता, मी होतो. आम्ही चौघांनी जी डेअरिंग केली त्यावेळेस ज्यावेळेस व्यवहार करून आलो, तर व्यवहार करून आल्यावर त्याला ₹1,00,000 टोकन द्यायचं होतं. तर ते ₹1,00,000 टोकन द्यायला माझ्याकडं 11,000 रुपये होते आणि उरलेले पैसे नव्हते. तर तो जे डॉक्टर होते खालकर, ते मध्यस्थ होते, त्यांनी सांगितलं ₹1,00,000 टोकन पुरं करून द्या. तर त्यावेळेस नेमकीच वडिलांना आम्ही एक मारुती 800 घेऊन दिली. ती नशीब असं दुसऱ्या दिवशी ती 800 विकली, त्याच्यातून 85,000 घेतले आणि ₹1,00,000 टोकन केलं. उरलेल्या व्यवहारामध्ये जे जमा करायचे ते त्यासाठी सगळ्या नातेवाईकांची लिस्ट करणं, ते प्रत्येकाकडून कोणाकडून 2 लाख, कोणाकडून 3 लाख, कोणाकडून 4 लाख, घरावर पुन्हा लोन मारणं, अशा सगळ्या अवस्था केल्यानंतर 2010 साली ती देवपूरची जमीन खरेदी केली. पण ज्या दिवशी खरेदी केली त्या दिवशी मी स्वतः करोडपती झाल्याचं फील आला. कारण खरी सुरुवात करोडपतीची माझी 2010 साली झाली. मग त्या जमिनीच्या माध्यमातून माझी जी डेअरिंग आली का मी करोडपती झालो आहे हे कळलं. मग ती डेअरिंग मला 2017 साली मला ज्युपिटरची जागा खरेदी करण्यासाठी सोपी झाली.
त्या जागेच्या खरेदीसाठी मी जे लोन बंगल्यावर मारलं तेच लोनमध्ये मी काम चालू केलं. या दरम्यान ज्युपिटर चालू झाल्यानंतर ज्युपिटरची पायाभरणी आम्ही इतकी सुंदर केली, हॉस्पिटल एवढ्या रशमय चालवलं, कारण गोरगरीब रुग्ण कामगार वर्ग आहे या प्रत्येकांसाठी कमीत कमी खर्चात कसं करता येईल याचा मी विचार केला. तर मग त्यामुळं आमचं हॉस्पिटल पहिल्या दिवशी म्हणजे ओपनिंग ज्याच्या 10 दिवसांनी होती, 10 दिवसामध्ये हॉस्पिटल फुल होतं. मग त्यावेळेसचे दादासाहेब भुसे असतील, आमचे भाऊबंद राजाभाऊ वाजे असतील आमदार, यांच्या हस्ते मी ओपनिंग केलं आणि जी भरभराटी भेटली 2017 तर 2018-19 पर्यंत त्याच्यातून आम्हाला भरपूर काही नवीन शिकायला भेटलं. या दरम्यान कोविड आला. कोविडची सगळ्यात जी लाट होती त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस सगळेच अडचणीत सापडले. या दरम्यान मी एक मंत्रा नावाचं हॉटेल घेतलं गंगापूर रोडला. त्या मंत्रामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि ज्यावेळेस आमचं मंत्र चालू होणार आणि कोविड स्टार्ट झाला तर मंत्राचं रेंट चालू जे त्यावेळेस 3,20,000 रुपये होतं, ते रेंट पुन्हा अंगावर काही बोजा, असं मंत्राचं टेन्शन आम्हाला मोठं वाढलं. या दरम्यान कोविड आल्यामुळं कोविडमध्ये आमचं नशीब चांगलं म्हणावं असं म्हणू आपण की पहिलं पेशंट नाशिकमध्ये सापडलं ते सिडकोमध्ये सापडलं आणि हॉस्पिटलमध्ये पहिलं पेशंट जे सापडलं ते माझ्या हॉस्पिटल सापडलं ज्युपिटरला. तर ज्युपिटरला जे पेशंट सापडलं यामुळं त्यावेळेस सगळे गव्हर्नमेंटचे रूल्स हे R&D होते, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट होते. त्यामुळं आमचं हॉस्पिटल सगळं क्वारंटाईन केलं गेलं. माझा अख्खा स्टाफ 50 लोकांचा स्टाफ हॉस्पिटलचा बंद, म्हणजे 45 दिवस माझं हॉस्पिटल बंद होतं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये हॉटेलनंतर पुन्हा हॉस्पिटलवर ही गदा आली. त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना क्वारंटाईन केलं गेलं. पण त्यातून पण एक बिझनेस स्ट्रॅटेजी ठरली का ठीक आहे आता 45 दिवस असं हॉस्पिटल बंद केलं आहे ना, तर तेच हॉस्पिटल कोविडसाठी चालू करू. मग त्याच्यानंतर आम्ही लगेच एक महिना 1.5 महिन्यानंतर आम्ही कोविड चालू केलं, कोविड सेंटर चालू केलं. तिथील आंबड गावातील तिथल्या आजूबाजू परिसरातील पूर्ण पंचक्रोशीतली म्हणजे सिन्नर असो, घोटी असो, नाशिकचा आजूबाजूचा परिसर असो, सगळ्या परिसरातले कोविडचे पेशंट आम्ही कमीत कमी खर्चामध्ये बरे केले. पण वाईट हे वाटलं का त्या दरम्यान बरेचसे तरुण वर्ग पण हे कोविड जास्त काळ झाल्याने त्याचा म्हणजे त्याचा अंतर्भाव जास्त झाल्यामुळे त्यांना त्रास झाला. कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी आल्यात. म्हणजे त्या कोविडनंतर म्हणजे चालू झाल्यानंतर पहिला माझ्या बिल्डिंगमध्ये जर कोणी पॉझिटिव्ह आला असेल तो मी होतो. ज्या दरम्यान पहिल्यांदा आयुष्यामध्ये इतकं वाईट वाटलं का ज्यावेळेस माझ्यासमोर माझी पत्नी, माझी आई हे पॉझिटिव्ह आले, माझी मुलगी पॉझिटिव्ह आली आणि माझा मुलगा शिव आणि माझे वडील निगेटिव्ह आले. हे दोघंजणं महिनाभर घरी एकटे राहिले. म्हणजे त्या दरम्यान मी काही कुटुंब आहे, जसं माझ्या बिल्डिंगमधले अरोरा कुटुंब असेल, सुदर्शन बच्चा कुटुंब असेल, अनिस भाई असतील किंवा माझा एक कवटाळकर नावाचा मित्र असेल, यांनी आणि अजून एक लेडीज होती, आता नाव माझ्या लक्षात येत नाही, मी सांगू शकत नाही, त्यांनी माझ्या घराला ते खाणं पुरवलं, म्हणजे माझ्या वडिलांना मुलाला. बाकी आम्ही 3 जणं महिनाभर क्वारंटाईन होतो. तर कोविडमध्ये इतके जे दिवस अनुभवले त्यानंतर मी ठरवलं का कोविडच्या पेशंटसाठी काम करायचं. मी 2000हून अधिक त्या पूर्ण परिसरातील पेशंट हे फोनवर त्यांच्या घरी जाऊन घरीच नीट केले. म्हणजे माझ्या 2000 पेशंटमध्ये हार्डली एक पेशंट होतं का त्याला ॲडमिट करायची वेळ आली कारण त्याचं कोविडचं इन्फेक्शन वाढलं होतं, मी त्याच्यानंतर भेटलो होतो. असे 2000 मुलांना म्हणजे 2000 पेशंटला, कोविडच्या रुग्णांना मी घरच्या घरी नीट केलं, ते बी एक वाजवी खर्चामध्ये, म्हणजे 1000 रुपयाचे टॅब्लेट असतील जास्तीत जास्त ते इन्व्हेस्टिगेशन पकडून. याच्यामुळं मला इतका आनंद वाटला मनातला मनस्वी का कोविडमध्ये मी काहीतरी एक वैद्यकीय सेवा पुरवू शकलो. या दरम्यान माझ्या बिल्डिंगमध्ये 468 फ्लॅट आहे. तर माझ्या बिल्डिंगमध्ये जो कोणी कोविड होईल त्याची जबाबदारी मी आणि माझ्या पत्नीने घेतली. म्हणजे त्या कोविडमधले प्रत्येक पेशंट आम्ही सांभाळले आणि त्यांना नीट केलं. त्याच्यामुळं आम्हाला आमचा सेवाभाव झाला. या सेवाभावामुळं आम्हाला एक वेगळी भरभराटी भेटली. याच दरम्यान बिझनेस करायचा कसा यामध्ये मी JCB घेतले. JCB घेऊन JCBचा व्यवसाय केला, बसेस घेतल्या, बसेसचा व्यवसाय केला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी कन्स्ट्रक्शन लाईनपासून तर हॉटेलिंगपासून सगळे उद्योग करून बघितले. का बिझनेसमध्ये जर जायचं तर बिझनेस करूनच पाहिला पाहिजे. तर तो बिझनेस करण्यासाठी सगळ्या गोष्टीची आयडिया घेतली. तर याच्यानंतर आज रोजी मी एक जर विचार केला तर माझं एक मंत्रा नावाचं एक छानसं रेस्टॉरंट आहे, मल्टी क्युझिन बार अँड रेस्टॉरंट, जे गंगापूर रोडच्या प्राईम लोकेशनला आहे, जिथे नाशिकची चांगली पब्लिक तिथे खाण्यापिण्यासाठी येते. त्याचबरोबर मी एक मधल्या काळामध्ये रुग्णांची गरज म्हणून, वडिलांच्या रिटायरमेंटची आठवण म्हणून, मी रुग्णसेवा करायची म्हणून मी बेड रिडन पेशंट सांभाळतो. जे अंथरुणाला खिळलेले पेशंट आहे, ज्यांना सगळे कंटाळलेत, ज्यांना कोणी सांभाळत नाही, असे रुग्ण सांभाळायचं काम मी घेतो आहे. गेल्या वर्षभरापासून त्याचा वसा घेतलेला आहे. आत्तापर्यंत 200हून अधिक
पेशंट मी माझ्या इथं सांभाळलेत, माझ्या दिव्य स्पर्श केअर सेंटरला सांभाळलेत. त्यांची जी शुश्रूषा आहे ती करायचं काम मी करतो, वाजवी खर्चामध्ये, वाजवी दरामध्ये. काही काही गरीब लोक आहे का ज्यांच्याकडे पैसे पण नाही आहे, त्यांची पण मी सेवा स्वतः केलेली आहे. हे दिव्य स्पर्श केअर सेंटर चालू केलं. माझं एक्सलो पॉईंटला 50 बेडचं हॉस्पिटल आहे, त्यातून मी रुग्णसेवा करतच आहे. माझी पत्नी मोहिनी हिची त्या दिव्य स्पर्शला खेटूनच ओपीडी आहे, ती मी बऱ्याच वर्ष म्हणजे 12-15 वर्षापासून ती ओपीडी चालवते. ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या भरभराटीमध्ये एक का आलं का रिअल इस्टेट हा असा व्यवसाय का ज्याच्यामध्ये जागा घेऊन ठेवणं आणि जागा घेऊन त्या जागेचं जे कंपाऊंडिंग फॅक्टर म्हणतो की त्या 10 पट ते 15 पट पैसे हे 5-10 वर्षात वाढतात, हे मला त्या दरम्यान कळालं. भले मी कर्ज घेतले, कर्ज घेऊन हे सगळं उभं केलं, पण मला त्याचा आज आनंद आहे का त्या कर्जाच्या मोबदल्या त्याच्या 10 पट रकमेचा माझं स्वतःचा एक प्रॉपर्टी तयार झाल्यात. हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि या दरम्यान आता आज रोजी मी सोमेश्वर महादेव म्हणजे मी भोलेनाथ भगवान भोलेनाथाचं भक्त आहे. आम्ही रोज सकाळी सोमेश्वरला जाऊन बसायचो. भगवंतानी ती सेवा मानली आणि सेवा म्हणून मी सोमेश्वर महादेव मंदिराचा विश्वस्त पण आहे. आज रोजी मी राजकारणी पण आहे. मी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचा शहराध्यक्ष आहे. 2017 सालच्या इलेक्शनमध्ये मी नगरसेवकसाठी उभं होतो. आयुष्यात जर खरंच अक्कल शिकायची असेल किंवा आपल्या मागं कोण आहे की नाही हे बघायचं असेल तर एकदा इलेक्शनला उभं राहिलं पाहिजे. त्यास आपलं कोण आणि दूरचं कोण हे कळतं. 2017 साली मी त्याच्या अगोदर 100 मित्रांबरोबर बसणारा पार्टी करणारा जो माणूस आहे, जेव्हा 2017 साली इलेक्शनला उभं राहिलो तेव्हा माझ्या पाठीशी मोजून 8 ते 10 हात होते. त्यावेळेस मला कळालं का खरे कोण मित्र आणि दुसरे कोणते मित्र. मग त्या इलेक्शननंतर मी अपक्ष उभं राहिलो 4च्या प्रभागामध्ये. 4च्या प्रभागामध्ये तसं उभं राहणं म्हणजे एक थट्टाच होती. आणि नशिबाने मला त्याचं निशाणी पण भारी होती, फुगा की जी की सगळ्यांसाठी जोक होता. त्या फुगा निशाणीवर मी उभं राहिलो. फुग्याने मी भरभराटी केली, फुग्याने फुगा फुगवला. साधारणतः अपक्ष असून पण मी 1500 वोटिंग घेतलं 8 दिवसामध्ये, 1 रुपयाचा खर्च न करता. त्यानंतर काय आलं का काही लोक आपल्यासाठी उभे राहतात ना, त्याच्यासाठी आयुष्यभर उभं राहणं हे माझं काम आहे. मग मी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचा शहराध्यक्ष म्हणून काम करतोय गेल्या 7 वर्षापासून. मी सोमेश्वर महादेव मंदिराचा विश्वस्त आहे, हा तर विषय आहेच आहे. त्याचबरोबर मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे, मी रिअल इस्टेटमध्ये काम करतोय. आणि माझं पुढील 5 वर्ष जे आहे ते फक्त आणि फक्त रिअल इस्टेटसाठीच मला द्यायचं आहे. कारण सगळा जो ग्रोथ असेल यापुढचा हा रिअल इस्टेटचा आहे. ह्या रिअल इस्टेटमध्ये जागा घेऊन खरेदी विक्रीचा व्यवसाय मी करतोय आणि करणार आहे. त्याच्यामध्ये येणे प्लॉटिंग असणार आहे. चांगल्या चांगल्या ठिकाणी आपले म्हणजे सर्वसामान्य माणसांना जर 25 लाखात 30 लाखात जर फार्म हाऊस बांधायचं आहे, त्यांची ती इच्छा मी पूर्ण करून देणार अशी माझी इच्छा आहे. माझं आपल्या जे महाराष्ट्रीयन जे तरुण वर्ग आहे यांना एक विनंती आहे का तुमची मेंटॅलिटी जी आहे ना, एम्प्लॉई मेंटॅलिटी आहे. एम्प्लॉई म्हणजे काय, तुम्हाला फक्त कोणाची तरी हाताखाली चाकरी करायची, 15-20 हजार रुपये पगार घ्यायचा, त्यात आयुष्य चालवायचं. तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही बिझनेसमन व्हा, बिझनेसमध्ये जा. त्याचं कारण असं आहे की त्याच्यात जी ग्रोथ आहे, तुम्ही 15-20 हजारामध्ये दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आहे ना, स्वतःचा चहाचा गाडा जरी टाकला ना तर तुम्ही 10,000 रुपये पर डे कमवतात. म्हणजे तुम्ही 3 लाख रुपये महिना कमवतायत. आणि आपली मेंटॅलिटी काय का आपण कोणाच्या हाताखाली काम करू चालेल, पण लोक आपल्याला म्हणाले नको हा चहाचा गाडा चालवतो, हा पावड्याची टपरी चालवतो. तुम्ही लाजता काय. आज बाहेरचे लोक येऊन आपले धंदे करतायत, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. म्हणजे मी लहानपणापासून 30 वर्षापासून बघतोय, जे बाहेरचे म्हणजे UP बिहारवरून लोक आलेत ते लोक आपल्या इथं येऊन त्यांनी लाजले नाही कोणत्या कामाला. एका 10 बाय 10च्या रूममध्ये 15 लोक राहिले असेल, 10 लोक 12 लोक जे राहिले असेल ते आज रोजी करोडपती झाले. आणि आपला महाराष्ट्रीयन माणूस किंवा आपला मराठी माणूस कोणी जो असेल तर तरुण वर्ग काय म्हणतो, नाही तो सिगरेट पिईन, विडी पिईन, तंबाखू गुटखा घेईन, आजच्या मजुऱ्या करील लोकांच्या आणि काय करेल हाताखाली लोकांचे काम करेल. काम करायची इच्छा मनस्थिती पहिली पाहिजे. तुम्ही बिझनेसमन व्हायचं असेल तर पहिलं तुम्ही ते बिझनेसमनची मेंटॅलिटी आणा, तुमची एम्प्लॉय मेंटॅलिटीतून बाहेर निघा आणि त्यातून तुम्ही पैसा कमा. ग्रोथ 100% बिझनेसमध्येच आहे आणि तुम्ही बिझनेसमन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आज तुम्ही किती पैसा कमवला याला महत्त्व नाही आहे. म्हणजे मी 2014 साली माझी तब्येत त्याच्यापेक्षा डबल होती. त्या दरम्यान मला अचानक BP माझा 150पर्यंत शूट झाला. त्या दिवशी मला कळलं का आपण रात्रीच्या पार्ट्या करतो, खातो पितो, मजा करतो, आपल्या खाण्याला व्यवस्था नाही, आपण काय तळलेलं खातो किंवा काय खातो हे खाण्यामध्ये हे नसतं. त्या दिवसापासून मी जो आज व्यायाम करतोय, तुमचं शरीर हे तुमचं संपत्ती आहे. तुम्ही जर शरीरच जर कमवलं नाही तर तुमचे करोडा असो नाही तर 10 करोड असो त्याला काही उपयोग नाही. तुम्ही पण तुमचं शरीर सांभाळा पहिल्यांदा. ॲटलिस्ट स्वतःच्या शरीरासाठी रोजचा 1 तास तरी व्यायामाला द्या. त्याच्याने काय होईल, तुमचं शरीर सुदृढ राहिलं तर तुम्ही काही करू शकता. तुमची मेंटॅलिटी चांगली राहील. तुम्हाला जर बेडच सोडायचं नसेल सकाळी 7 वाजेपर्यंत तर तुम्ही आजारी 100% पडणार. कारण आज यापुढं तुमचे पैसे कामं येणार नाही, तुमचं शरीर कामं येणार. मी 2018 पासून तर 2023 पर्यंत
ॲज अ बिझनेसमन माझी प्रॉपर्टी मी 5 पट केलेली आहे. ती कशी झाली, काय झाली, हा फार मोठा विषय आहे, त्याच्यावर पुस्तक लिहावं लागेल मला. पण मग त्याचं एकच मी सार सांगतो का ते बिझनेसमन मेंटॅलिटीनेच होऊ शकतं. आणि धन्यवाद माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला तुम्ही E3 टॉक्सच्या माध्यमातून मला संधी दिली, त्यामुळे मी पूर्ण E3 टॉक्सच्या टीमचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.